मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने आहे। आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील संघर्ष त्यामुळे प्रकर्षाने समोर येतोय। दोघांनी एकमेकांवर टीका करताना एकमेकांचा उल्लेख भाईजान आणि मियाभाई असा केलाय। मेहता आणि सरनाईकांमध्ये राजकारण कशा प्रकारे रंगलंय पाहूयात। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जोरदार आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाल्यानंतर मीरा भाईंदरमध्येही मियाभाई वर्सेस भाईजानचं राजकारण सध्या चांगलंच रंगलंय। मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटली। युती तुटल्यानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांमध्ये चांगलीच झुंपली। टीका करताना नरेंद्र मेहतांनी सरनाईकांचा उल्लेख भाईजान असा केला। शिवसेना बोलते एक आणि करते एक, निवडणूक जिंकण्यासाठी सोबत घेतात आणि काम झालं की विरोधात जातात। सरनाईक चोरी छुपे ठाकरे गटाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत मेहतांनी त्यांना भाईजान अशी उपमा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना एवढी घाबरली की त्यांनी काँग्रेसचा साथ घेतला। काँग्रेस एवढी घाबरली आहे की त्यांनी भाईजान प्रताप सरनाईकचा साथ घेतलं आणि आमचे भाईजाननी पण सुद्धा छुपी युती केली असं हे सिद्ध झाले। उदाहरण भाईंदर वेस्टला 8 नंबरमध्ये 4 जागा आहे, 2 काँग्रेस लढते, 2 शिवसेना। जिकडे काँग्रेस आहे तिकडे शिवसेना नाही होते ते फॉर्म विड्रॉल केले। 10 नंबरमध्ये जिकडे शिवसेनाचा प्रभाव आहे त्या ठिकाणी 1 काँग्रेसने भरलं ते त्यांनी विड्रॉल केलं। उदाहरण सांगा 21 नंबरमध्ये जिकडे काँग्रेस स्ट्रॉंग आहे शिवसेनेने उमेदवारच दिले नाही। उदाहरण सांगतो। मेहतांच्या या टीकेला सरनाईकांनीही त्याच भाषेत उत्तर दिलं। मेहता आपल्याला बजरंगी भाईजान म्हणाले, मी हनुमानाचा निस्सीम भक्त आहे, मात्र एमआयएम सोबत युती केल्यानं ते मात्र मियाभाई झालेत असं प्रत्युत्तर सरनाईकांनी दिलं। इतकंच नाही तर रावणाची लंका जाळणार असा इशारा सरनाईकांनी मेहतांना दिलाय। ते जर मला बजरंगी भाईजान म्हणत असतील मला त्या गोष्टीचा आनंद आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की त्यांनी एमआयएम बरोबर युती केल्याने ते मात्र नरेंद्रभाई मियाभाई झालेले। बजरंगी भाईजान बघा तुम्ही सांगितलं, उलट त्यांनी मला ते बजरंगी भाईजान बोलला। बजरंगी भाईजान म्हणजे हनुमानाचा भक्त। मी सुद्धा हनुमानाचा भक्त आहे आणि हनुमानाचा भक्त असल्या कारणानं या रावणाची लंका मी पेटवणार आणि जाळणार। मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी निवडणूक रंगात आली। भाजपने इथं 87 जागांवर तर शिवसेनेनं 81 जागांवर उमेदवार उतरवले। त्यामुळे इथे खरी लढत ही भाजप आणि शिवसेनेतच आहे। मेहतांच्या मनमानी कारभारामुळे 2019ला जनतेनं त्यांना धडा शिकवला होता, तसाच धडा महापालिका निवडणुकीत जनता पुन्हा शिकवेल असा इशाराही सरनाईकांनी दिलाय। दरम्यान युतीच्या बोलणी दरम्यान एका बैठकीत मेहतांनी सरनाईकांना बराच वेळ वेटिंगवर ठेवल्याचंही बघायला मिळालं। दुसरीकडे भाजपनं सगळ्या समाजाला महापालिकेत संधी दिली। भाजपकडनं मराठी भाषिक 24, आगरी समाज 15, गुजराती 12, राजस्थानी आणि जैन 14, उत्तर भारतीय 14, पंजाबी 1, बंगाली 1, दक्षिण भारतीय 2 आणि ख्रिश्चन समाजातील 4 जणांना उमेदवारी दिल्याची माहिती मेहतांनी दिली। मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीनंतर नरेंद्र मेहतांचा वरचष्मा राहिलाय, मात्र आता प्रताप सरनाईकांच्या एंट्रीनं मेहतांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। त्यामुळेच मीरा भाईंदरमधील मेहता आणि सरनाईकांचं राजकारण आता भाईजान आणि मियाभाईवरनं गाजतंय। मनोज सातवी, एनडीटीव्ही मराठी, मीरा भाईंदर। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।